नमस्कार मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांना गुरुवार 13 मार्च रोजी तुमच्या आयुष्यात मोठा धमाका होईल. तुमच्या आयुष्यात मोठा स्फोट होईल. दोन मोठ्या घटना घडतील. कुंभ राशीच्या लोकांना 13 डिसेंबर 2025 रोजी होळी आहे. होळीनंतर तुमच्या जीवनात मोठ्या घटना घडणार आहेत. तुमचे सगळे कामे सोडून पटकन व्हिडिओ बघा. गुरुवार 23 मार्च 2025 रोजी 13 मार्च 2025 रोजी सकाळी 10:35 फाल्गुन पौर्णिमा सुरू होते. तर शुक्रवारी 14 मार्च 2025 रोजी 12:23 पौर्णिमा समाप्त होत आहे. फाल्गुन पौर्णिमेला होत शनू पौर्णिमा शनी असेही म्हटले जाते. नमस्कार मित्रांनो, आता तुमच्या आयुष्यामध्ये असे काही घडणार आहे जे तुमच्या जीवनात एक मोठा स्फोट घडवणार आहे. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला हादरून टाकेल की तुमच्यासोबत काम करणारे मित्र आणि नातेवाईक विचार करू लागतील की तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे. होळीनंतर तुमच्या कुंडलीतील काही शुभयोग तयार होत आहेत. त्यामुळे तुमचे संपूर्ण जीवन हे बदलून जाईल व तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे हे निघून जातील. कारण हा चमत्कार तुमच्या आजूबाजूला असलेल्या कोणत्या तरी देवी शक्तीच्या प्रभावाने घडणार आहे. यावेळी तुमच्यावर पूर्णपणे कृपा राहील आणि त्यांच्या कृपेने तुम्हाला इतके सुख मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या भविष्यात सर्व काही मिळेल. याबद्दल संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी जय जय स्वामी समर्थ कमेंट करा. भक्तांनी हा व्हिडिओ मनापासून लाईक करून जय जय स्वामी समर्थ म्हणा. कारण मित्रांनो, ज्या भक्ताला व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मनाने श्री स्वामी समर्थ लिहाल त्या भक्तांवर स्वामींचा आशीर्वाद कायम राहील. त्या भक्तांवर स्वामींचा आशीर्वादांचा वर्षाव सुद्धा होईल. मित्रांनो, आम्ही हा व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जे तुम्हाला रातोरात करोडपती सुद्धा बनवू शकते. लोकांना जीवनात येणाऱ्या तुमचा आनंद हा अबाधित राहावा व तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव राहावा. देवी शक्तीचं आयुष्यभर तुमच्या पाठीशी राहावी. तुमचे जीवन स्वप्न समृद्धी भरली जावे. तुम्हाला कधीही संकटांना सामोरे जाऊ लागू नये. तुमची अशी इच्छा असेल व कोणतीही अडचण आली तरी तुम्ही काही विशेष गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे. विशेषत म्हणजे अशा वेळी तुम्ही कोणतीही चूक करायची नाही. कारण कोणतीही देवी शक्ती केवळ त्या घरात प्रवेश करते जिथे लोक त्याला म्हणजेच त्या शक्तीला पूर्णपणे मान देतात. हृदयापासून खरी भक्ती आहे. ती देवी शक्ती दुसरी कोणी नसून तुम्ही केलेल्या सकारात्मकतेचे फळ मिळणार आहे. माता राणी आता तुमच्या घरी प्रार्थना ऐकून प्रवेश करणार आहेत. यामुळे तुमची प्रलंबित कामे आपोआपच पूर्ण होऊ लागतील. अनेक पिढ्यांपासून तुमच्या कुटुंबाचे रक्षण करणारे ही कुलदेवी तुमची पूजा थांबण्यास तत्पर आहे. हा काळ तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे. तुम्ही आता माता राणीची उपासना करा. कुंभ राशीच्या लोकांना यावेळी जर तुम्ही पूर्ण भक्तीने व श्रद्धेने पूजा केली तर धार्मिक विधी केले किंवा धार्मिक गोष्टी केल्या तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतील आणि त्या स्वप्नांची तुम्हाला खूप दिवसांपासून काळजी होती ती पूर्ण होणार आहेत. ती अवश्य तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत आणि काही महत्त्वाच्या 2 घटनासुद्धा घडणार आहेत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या कुटुंबाशी निगडीत आहे, जी पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले परंतु तुम्हाला यश मिळाले नाही. कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी आपण आपल्या कुटुंबातील देवीची पूजा करतो. कुलदेवीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होतात. ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांना लवकरच संतान प्राप्ती होईल. जे विवाहासाठी पात्र आहेत पण त्यांच्या विवाहात अडथळे येत आहेत त्याच वेळी
त्यांचे सुद्धा लग्न लवकर होईल. कारण कोणत्याही घराची देवाची पूजा करतात, कारण हे लोकांच्या परस्पर वागण्यावर अवलंबून असते की ज्या घरात देवी देवतांची किती आशीर्वाद असेल, तर प्रत्येकजण एकमेकांचा अपमान करत असेल तर त्या ठिकाणी कोणतीही देवी देवतांचा त्यामुळे इच्छित राहत नाहीत. म्हणून आपल्या आग्रहाचे वातावरण नेहमी हे सकारात्मक ठेवा. कुंभ राशीच्या लोकांना घरातील स्वच्छतेचे सोबतच प्रत्येकाच्या बाबतीत वागणे ही स्वच्छ आणि प्रेमाने भरलेले असते. त्यांच्या कृपेने तुम्हाला अधिकच समृद्धी मिळेल. कुलदेवीच्या आणि विशेष आशीर्वाद कुलदेवीचा मिळवण्यासाठी काही विशेष सुद्धा उपाय आहेत, ते तुम्हाला करायचे आहेत. हे उपाय केल्यामुळे तुमच्यावरती कुलदेवता प्रसन्न होईल आणि तुमच्या जी सर्व कामे आहेत ती तुमचे मार्गी लागतील. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम स्नान करून पूजेच्या खोलीत जायचं आहे. त्यानंतर अंथरूण टाकायचं आहे, एक पाट ठेवायचा आहे, त्यावर लाल कपडा ठेवायचा आहे. सर्वप्रथम त्यावर एक चांदीचे नाणे त्यावर ठेवा, सुपारी ठेवा. पानांच्या 5 वेलची आणि 5 लवंगा ठेवा. त्यानंतर हात जोडून आपल्या कुलदेवतेला आमंत्रण द्या. सुपारीवर थोडेसे पाणी अर्पण करा. देवीला सिंदूर लावा. त्यानंतर सुपारीला सिंदूर लावा. मातेकडे हात जोडून क्षमा मागा. त्यांना तुमच्या जीवनात मार्गदर्शन करण्यास सांगा, जेणेकरून त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनात सर्व काही ठीक होईल. त्या वेलची व लवंग गुंडाळून ठेवा आणि योग्य प्रकारे उपाय करा. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल करताना तुम्ही पाहू शकाल. कुंभ राशीच्या लोकांना सांगितलेले उपाय करून बघा. तुम्ही हे उपाय अवश्य करा. तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाला तुम्हाला यश मिळेल ह्या उपायाने. जे तुम्ही काम करत असाल किंवा कोणतेही काम करत असाल तर ते करण्यापूर्वी तुमच्या कुलदेवतेचे नाव घेऊन सुरुवात करायची. लोक अभ्यास करतात, त्यांच्या घरात देवीची आणि कुलदेवतेची सुद्धा ते पूजा करतात. जे त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे जातात, तेव्हा त्यांना तुम्ही कष्टाचा पूर्ण लाभ मिळेल. एखादी व्यक्ती घरी नियमितपणे पूजा केली जाते तर त्या घरातील कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरामध्ये राहत नाही. कायम घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते. घरामधली सर्व जी नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा त्या घरामध्ये वास करते. ज्या घरात कधीही कोणत्याही कामाला त्या घरात अडथळे सुद्धा येत नाही, त्या घरामध्ये आता आयुष्यात असे काही घडणार आहे जे तुमच्या जीवनात एक मोठा स्फोट घडवून आणणारा आहे. तुमच्या संपूर्ण कुटुंबालाही हे हादरवून टाकणार आहे. हे ऐकून आश्चर्यचकित होताल. हे तुमच्यासोबत काम करणारे मित्र आणि नातेवाईक सुद्धा तुमचा विचार करू लागतील की तुमच्या आयुष्यात असा बदल कसा काय घडला, तुमच्या आयुष्यात गोष्टी सर्व कशा घडल्या. होळीनंतर तुमच्या कुंडलीतील काही शुभयोग तयार होत आहे. या शुभयोगामुळे तुमचं नशीब बदलणार आहे. त्यामुळे तुमचे सर्व जीवनसुद्धा बदलून जाणार आहे. तुमच्या जीवनातील सर्व दुःखसुद्धा निघून जाणार आहेत. कारण हा चमत्कार तुमच्या आजूबाजूला असलेल्या कोणत्या तरी देवी शक्तीच्या प्रभावाने घडणार आहे. त्यामुळे तुमच्यावर देवी शक्तीचा आशीर्वाद राहणार आहे. तुमच्यावर पूर्णपणे कृपा करून आणि त्यांच्या कृपेने इतके सुख तुम्हाला मिळणार आहे की तुम्ही कधी याचा विचारसुद्धा केला नसेल. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला भविष्यात सर्व काही मिळेल. याबद्दल संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. कुंभ राशीच्या लोकांना तुमच्या जीवनात येणारा आनंद हा सदैव अबाधित राहावा. तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव व्हावा. वर्षाव करणारी देवी शक्ती जर तुम्हाला देवी शक्ती असेल, जर तुम्ही या सर्व उपाय केले तर तुम्हाला सदैव तुमच्या आयुष्यावर हा देवीचा वर्षाव कायम राहील.
मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिला असेल तर धन्यवाद. तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, जेणेकरून स्वामींची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील, आयुष्यभर तुमच्या पाठीशी राहील. तुमचे जीवन हे सुख समृद्धीने भरलेले जावे. तुम्हाला कधीही कोणत्या संकटांना सामोरे जावे लागू नये अशी तुमची इच्छा असेल तर कोणती अडचण आली तर तुम्ही काही विशेष गोष्टींवर लक्षसुद्धा द्यायला हवं. आणि हा व्हिडिओ तुमच्या कुंभ राशीच्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच अद्भुत व रहस्यमय व्हिडिओंची माहिती तुमच्यापर्यंत मिळत राहील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. जय शनिदेव. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पुन्हा एकदा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मित्रांनो तुम्हा सर्व यांचे मनापासून खूप खूप आभार.